वेलकम. संगीता मलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 भूहालचाली हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये जे घटक आहेत त्यातला शीघ्र आणि मंद हालचाली हा घटक आपण अभ्यासलेला आहे. यानंतरचा घटक आपण अभ्यासूया वलीकरण. वलीकरण म्हणजे काय, त्याचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. वलीकरण म्हणजे वळ्या पडणं, जमिनीला, पर्वताला अशा अर्थाने. भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. म्हणजे जमिनीला घड्या पडतात त्याचे स्वरूप अनेक घटकांवर अवलंबून आहे. त्यामध्ये खडकाचे स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी या घटकांचा समावेश होतो. म्हणजे जमिनीला घड्या पडणार आहेत ते कशावर अवलंबून होतं, खडक कोणता आहे, त्याचं स्वरूप कसं आहे खडकाचं, आणि बलाची तीव्रता म्हणजे किती जास्त जोर लागतो आहे की कमी लागतो आहे, किंवा बलाचा कालावधी म्हणजे किती काळ जोर लागला आहे, ताकद लागली आहे, अशा अर्थाने या घटकानुसार वळ्या पडतात. मृदू व लवचिक खडकांवर त्याचा जास्त प्रभाव. आता खडक जर लवचिक असतील, मऊ असतील तर पटकन प्रभाव पडतो. ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्माण होतात. आता पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जा आहे, ती ऊर्जा जी बाहेर पडते किंवा फिरते त्यामुळे वळ्या निर्माण होतात. वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. म्हणजे वलीकरणामुळे पर्वत निर्माण होतात, त्याला वली पर्वत म्हणतात. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज हे वली पर्वत आहेत, घड्या पडून तयार झालेत. आपला हा हिमालय भारतामध्ये आहे, हा घडी पर्वत आहे किंवा वळ्या पडून तयार झालेला आहे. आणि हे बाकीचे पर्वत परदेशातले आहेत, हे लक्षात ठेवा. दाब निर्माणकारी बलामुळे कवकाच्या 2 भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात. 2 भाग आहेत खडकाचे, एकमेकांच्याकडे टक्कर झाल्यासारखे ढकलले जातात. तो भाग संकुचित आणि जाड होतो. बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे तसेच बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबून असतो. आणि मग खडक एक तर उचलला जाणार, घडी पडणार, पण बल किती आहे किंवा खडकाचा प्रकार कोणता आहे, कठीण आहे की मऊ आहे, त्यावर त्याचा वेग अवलंबून आहे. दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक लवचिक असतो. खडक जर लवचिक असेल तर तो बरोबर त्याला घडी पडते. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यतः ते लवचिक असतात आणि खाली लवचिक खडक आहेत. असे खडक सहसा तुटत नाहीत, त्यांना वळ्या पडतात. म्हणजे खडक तुटला नाही तर त्याला घडी पडते. खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलाने देखील वळ्या पडतात आणि भूअंतर्गत खूप खोलवर जर हळू थोडा दाब मिळालेला आहे त्यामुळे देखील वळ्या पडतात किंवा घड्या पडतात. आता इथे तुम्हाला जरा विचार करायला सांगितलं आहे. ठिसूळ खडकावर दाब निर्माणकारी बल कसे कार्य करते. खडक जर ठिसूळ असेल तर दाब पडला तर काय होईल, तर तो खडक फुटून जाईल किंवा भुगा होऊन जाईल, त्याचा चुरा होऊन जाईल. आता आपण पाहूया वलीचे भाग किंवा घडीचे भाग. भूकवचात वळ्या निर्माण होतात, घड्या पडतात. म्हणजे वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात. 2 बाजू असतात वळ्याला. अक्षीय प्रतल वळ्यांचे 2 भाग करते. म्हणजे जे सपाट भाग आहे ते 2 भाग करतं. अक्षीय प्रतल हे ऊर्ध्व दिशेत क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपे असू शकते. म्हणजे एक तर ते वर खाली असेल किंवा आडवं असेल किंवा तिरपही असू शकतं. जेव्हा मध्यभाग अधिक उंचावर असतो आणि त्याच्या भुजा अधोमुखी असतात त्या वलीस अपनती वली म्हणतात. म्हणजे काय, तर मधला भाग वर आणि दोन्ही बाजू खाली असतील तर त्याला कोणती घडी म्हणायचं किंवा वली म्हणायचं, तर अपनती वली म्हणजे खाली झुकणारी. या उलट जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात, म्हणजे मधला भाग आहे तो कमी उंचीचा आणि त्याच्या ज्या भुजा आहेत, शेवटचे टोक आहेत, ते मध्यभागी एकमेकांच्याकडे उतरतात, त्या वलीस अभिनत वली असे म्हणतात. आता ते आकृती 1.4 मध्ये आपण पुढे पाहूया. पहा, आता इथे वलीचे भाग दाखवलेले आहेत. आता हे पहा, इथं वलीचा अक्ष हे आहे क्षितिज समांतर प्रतल. आता हे अक्षीय प्रतल, ही आहे अपनती वली ही, आणि ही आहे अभिनती. इथं मध्ये उंच झाले पहा, आणि इथे खाली उंच झाले, खाली खचलं इथे. अशा अर्थाने ही एक भुजा आहे आणि ही एक भुजा आहे. हे झाले वलीचे भाग. ही आकृती येऊ शकते तुम्हाला परीक्षेला.
आता आपण पाहू वलीचे पर्वत. वलीकरणामुळे वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ म्हणजे घडीचे पर्वत, आपण हिमालयाचं उदाहरण पाहिलंय, पुन्हा आलंय नाव ते. हिमालय, आल्प्स पर्वत इत्यादी. वयोमानानुसार वली पर्वतांचे 2 प्रकार पडतात. वली पर्वताचे 2 प्रकार आहेत, पण ते कशानुसार? कालखंडानुसार, वयानुसार, की त्या पर्वताचं वय किती आहे. एक प्राचीन वली पर्वत म्हणजे खूप जुना. काळ कसा असेल तर 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले, 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले जे पर्वत आहेत वली पर्वत, त्यांना प्राचीन वली पर्वत म्हणायचं. आता उदाहरणार्थ भारतामधले कोणते? अरवली. नंतर उरल पर्वत रशियामध्ये आहे आणि ॲपेलिशियन पर्वत हे अमेरिकन संयुक्त संस्थानामध्ये. सध्याचे अरवलीतील सर्वोच्च शिखर 1722 मीटर आहे. आपल्या हे भारतातलं अरवली पर्वताचं जे शिखर आहे, सर्वोच्च शिखर, त्याची उंची आहे 1722 मीटर. दुसरा प्रकार आहे अर्वाचीन वली पर्वत, की सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले, म्हणजे प्राचीनच्या नंतर. उदाहरणार्थ रॉकी व हिमालय. हिमालयाची सर्वोच्च उंची आहे 8848 मीटर आहे. हा आहे अर्वाचीन वली पर्वत, हिमालय आणि रॉकी. इथे तुम्हाला विचार करायला सांगितला आहे. पर्वत हे पर्वत राहत नाहीत हे इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ काय? त्याचा कोणत्या प्रक्रियांशी संबंध असावा? पर्वत हे पर्वत राहत नाहीत याचा अर्थ कायम बदल होत राहतात भूतलावर. हे तुम्ही आणखी याची माहिती शोधा आणि इथे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहूया आता वलीचे प्रकार. इथे चित्रानुसार दिलेत वलीचे प्रकार. आता करून पहा काय सांगितले पाहू. आकृती 1.5चे निरीक्षण करा, म्हणजे ह्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. त्यातील वलींमधील फरक समजून घ्या. ज्या वल्या आहेत त्यातलं फरक समजायचा आहे. त्यासाठी खालील वर्णन काळजीपूर्वक वाचा. हे वर्णन ज्या वलीला लागू पडते त्यानुसार आकृतीच्या खाली दिलेल्या जागेत त्या वलीचं नाव द्यायचं आहे. आता खाली वर्णन दिलेलं आहे पुढे, ते आपण कोणत्या आकृतीला लागतं ते विचार करू. आता वलीकरण होण्यापूर्वीचं पृष्ठ हे सरळ आहे. नंतर ह्या अशा वळ्या पडतात किंवा अशा पडतात 2 नंबर, हे 3 नंबर, हे 4 नंबर आणि हे 5 नंबर. हे वलींचे प्रकार आहेत. आता कसे आहेत त्याची माहिती आपण घेऊया. आता त्यातला पहिला प्रकार आहे सममित वली. आपण जे पाहिलेले आहे चित्र त्यातला पहिला प्रकार आहे सममित वली. त्याचे काय विषय आहे, वैशिष्ट्य आहेत तर अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी आहे, उभं, आणि वलीच्या भुजांचा उतार समान आहे, दोन्ही बाजूंचा उतार समान. दुसरा प्रकार आहे असममित वली. त्यामध्ये अक्षीय प्रतल थोडं कललेलं आहे आणि वलीच्या भुजांचे 2 कोन कमी जास्त असतात, दोन्हीकडे समानता नाही आहे, असमानता. तिसरी आहे उलथलेली वली. त्यामध्ये वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली, एकावर एक झुकलेली शाखा आहे आणि भुजांचा उतार एकाच दिशेने असतो, मात्र कोन कमी जास्त असतात, समान नाही आहे. चौथी आहे आडवी वली. एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली असते, म्हणजे एकावर एक, आणि वळ्या एकाच दिशेने वळलेल्या असतात. पाचवी आहे समनतिक वली. ह्या सरळ असतात, सरळ. अक्षीय प्रतल ऊर्ध्वमुखी, उभं, झुकलेले किंवा क्षितिज समांतरही असू शकतं आणि वळ्यांच्या भुजा एकमेकास समांतर असतात. असे हे 5 प्रकार आहेत. आपण हे चित्र आणि त्या वळ्यांची माहिती पुढे पाहिलेली आहे. हे आहेत वलींचे प्रकार. 5 प्रकार महत्त्वाचे आहेत, परीक्षेला नक्की येतात. यानंतर पुढचा टॉपिक घेणार आहोत अभ्यासाला आपण विभंग किंवा प्रस्तरभंग. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याचा आपण अभ्यास करूया. धन्यवाद. इयत्ता 11वी भूगोल हा विषय आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. इयत्ता 11वी आणि 12वीचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.